वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. हो, आणि विषय असा आहे की जो बँकिंग सेक्टरमध्ये थोडा कन्फ्युजिंग वाटू शकतो. अगदी बरोबर. तर आज आपण बंधन बँकेच्या मार्च 2026च्या म्हणजेच चौथ्या तिमाहीच्या निकालांचा सखोल विश्लेषण करणार आहोत. राईट. आणि यासाठी आपण बँकेचं लेटेस्ट इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन आणि बँकिंग अहवालातील आकडेवारी प्रामुख्याने वापरत आहोत. हो, आणि या डीप डाईव्हचा मुख्य उद्देश हाच आहे की हे समजून घेणं की एखाद्या बँकेचा महसूल म्हणजेच रेव्हेन्यू अजिबात वाढलेला नसताना तिचा निव्वळ नफा तब्बल 68% कसा वाढू शकतो. एक्झॅक्टली. हाच तो खरा विरोधाभास आहे. म्हणजे वरवर पाहता हे शक्यच वाटत नाही. हो ना. चला तर मग हे समजून घेऊया. कारण एका बाजूला महसुलातील स्थिरता आणि दुसऱ्या बाजूला नफ्याची एवढी प्रचंड वाढ, हे गणित थोडं वेगळंच आहे. नक्कीच. आपण थेट मुख्य आकड्यांकडे वळूया का? हो. तर पहिल्यांदा आपण महसुलाचा आकडा बघूया. बँकेचा महसूल बघितला तर तो 5,428 कोटी रुपये आहे. जो मागील वर्षाच्या तुलनेत अगदी फ्लॅट आहे. म्हणजे त्यात वायोवाय कोणतीही वाढ नाहीये. हो, काहीच वाढ नाहीये. पण तरीही निव्वळ नफा थेट 68% वाढून 534 कोटींवर पोचलाय. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बघितलं तर तो 206 कोटीवरून थेट 534 कोटींवर गेलाय. ही खूप मोठी आणि मजबूत रिकव्हरी आहे. राईट. आणि EPS म्हणजे अर्निंग पर शेअर सुद्धा ₹1.28 वरून ₹3.32 गेलाय. हो, म्हणजे तिथेही एकूण 70% वाढ दिसतेय. आता हे समजायला मी एक साधं उदाहरण देते. समजा एखाद्या दुकानदाराने गेल्या वर्षी इतकाच माल यंदा विकलाय. दुकानात गर्दीही तेवढीच होती, विक्रीतून आलेले पैसेही तेवढेच होते. पण संध्याकाळी गल्ल्यातील हिशेब करताना तो घरी मात्र 68% जास्त नफा घेऊन गेला. राईट. हे कसं शक्य आहे? या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा? इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की याचं उत्तर उत्पन्नात नाही तर खर्चात लपलेलं आहे. अच्छा, म्हणजे कसा? बेसिकली बँकिंगच्या भाषेत याला आपण प्रोव्हिजन्स म्हणतो. जेव्हा बँक कर्ज देते तेव्हा ते 100% परत येईल याची कोणतीही गॅरंटी नसते. हो, काही लोक तर कर्ज बुडवतातच. एक्झॅक्टली. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे नियम असतात आणि एक आर्थिक शहाणपण म्हणून या संभाव्य बुडीत कर्जांसाठी म्हणजे बॅड लोन्ससाठी बँकांना काही पैसा आधीच बाजूला ठेवावा लागतो. म्हणजे स्वतःचाच पैसा बाजूला काढून ठेवायचा, जो खर्च म्हणून दाखवला जातो. हो, अगदी बरोबर. हा बाजूला काढलेला पैसा ताळेबंदात खर्च म्हणून गणला जातो. आता बंधन बँकेच्या बाबतीत काय झाले की त्यांची जुनी बुडीत कर्ज कमी झाली आहेत. राईट. आणि त्यामुळे त्यांना या नवीन प्रोव्हिजनसाठी खूप कमी रक्कम बाजूला ठेवावी लागली. अच्छा, म्हणजे जो पैसा आधी संभाव्य नुकसानीची भरपाई म्हणून अडकून पडत होता, तो आता खर्च न दाखवता आल्यामुळे थेट बँकेच्या नफ्यात जोडला गेला. हो, म्हणूनच महसूल वाढला नसतानाही नफ्यात ही 68% मोठी उसळी दिसतेय. जर प्रोव्हिजन्स कमी झाल्यामुळे नफा एवढा वाढलाय, तर बँकेच्या कर्जांची सध्याची स्थिती कशी आहे हे पाहणं ओघानेच येतं. हो, ज्याला आपण ॲसेट क्वालिटी म्हणतो. आणि तिथे खूप मोठी सुधारणा आपल्याला पाहायला मिळते. हो, आकडेवारी सांगते की ग्रॉस NPA 4.60% सुधारून 3.3% आलाय. आणि नेट NPA तर 1% आलाय. आता सामान्य गुंतवणूकदारांसाठी हा ग्रॉस आणि नेटमधला फरक सांगता येईल का? नक्कीच. ग्रॉस NPA म्हणजे एकूण थकीत कर्ज. समजा 100 रुपये कर्ज दिलंय आणि 3.3 रुपये थकलेत. पण बँकेने त्या धोक्यासाठी आधीच काही प्रोव्हिजन बाजूला ठेवलेली असते. ती प्रोव्हिजनची रक्कम वजा केली की जो आकडा उरतो तो नेट NPA. म्हणजे 100 रुपयांमागे फक्त 1 रुपया असा आहे, ज्यासाठी बँकेकडे कोणतीही तरतूद नाहीये. राईट. हा आकडा जेवढा कमी तेवढा बँकेचा ताळेबंद मजबूत मानला जातो. लिहिलंय की क्रेडिट कॉस्ट 2% खाली आलीये. हो, ही खूप मोठी घट आहे. तर मला हे विचारायचं होतं की क्रेडिट कॉस्ट 2% येणं म्हणजे नक्की काय? फक्त जुने पैसे वसूल करण्यात ते हुशार झालेत की त्यांनी कर्ज देण्याची पद्धतच बदललीये? जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर यामागे दुहेरी रणनीती आहे. जुनी वसुली आणि नवीन धोरण. अच्छा, म्हणजे दोन्ही गोष्टी सोबत चालल्यात. हो, पहिला म्हणजे जुनी वसुली. कोविडच्या काळात मायक्रो फायनान्स क्षेत्रात मोठे नुकसान झाले होते. हो, तळागाळातील लोकांचे हप्ते थकले होते. राईट.
आता ती अर्थव्यवस्था सुधारत असल्याने जुने हप्ते आणि थकबाकी परत येत आहेत. आणि दुसरी आघाडी म्हणजे नवीन कर्ज वाटप. म्हणजे त्यांनी कर्ज देण्याचे नियम कडक केलेत का? एक्झॅक्टली. जुन्या अनुभवातून धडा घेत आता ते असुरक्षित कर्जांऐवजी सुरक्षित कर्जांवर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. म्हणजे जुने खड्डे पण बुजवले आणि नवीन रस्ता पण सुरक्षित केला. हो ना. आणि या सगळ्या सोबतच त्यांचा नवीन व्यवसायही वाढतोय हे विसरून चालणार नाही. हो ना, मी तेच बघत होते. बँकेचा कर्ज वितरण म्हणजेच ॲडव्हान्सेस 1.54 लाख कोटींवर गेलंय. म्हणजे तिथे 12.6% वायोवाय वाढ आहे. आणि ठेवीसुद्धा 1.66 लाख कोटींवर पोचल्यात. तिथे 10% वाढ दिसतेय. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या रिटेल ठेवी खूप मजबूत आहेत. राईट. रिटेल ठेवी म्हणजे सामान्य माणसांचे सेव्हिंग्ज आणि एफडी मधले पैसे. हो, मोठ्या कॉर्पोरेट ठेवी एका रात्रीत काढल्या जाऊ शकतात, पण रिटेल ठेवी बँकेला एक स्टेबल फंडिंग देतात. या स्टेबल फंडिंगमुळेच ते कर्जांचे वैविध्य म्हणजे डायव्हर्सिफिकेशन करू शकत आहेत असं वाटतंय. नक्कीच. आता बघा, मायक्रो फायनान्स, ज्याला ते EEB म्हणतात, ते सुमारे 35% आहे. गृहनिर्माण आणि रिटेल कर्जे 33% आहेत आणि होलसेल कर्जे 31% आहेत. हे खूपच छान डायव्हर्सिफिकेशन आहे. एकाच टोपलीत सर्व अंडी न ठेवण्याचं हे उत्तम उदाहरण वाटतं मला. हो, कारण सुरुवातीला ते फक्त मायक्रो फायनान्सवर अवलंबून होते. त्यात नफा जास्त असला तरी धोकाही तितकाच असतो. राईट. अचानक एखादं नैसर्गिक संकट किंवा मंदी आली की तिथे लगेच फटका बसतो. एक्झॅक्टली. त्यामुळे आता वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्ज दिल्यानं बँकेची रिस्क बरीच कमी होते. एक व्यवसाय दुसऱ्याला कव्हर करतो. या सगळ्या वाढीमध्ये मला त्यांचा डिजिटल प्रगतीचा आकडा खूप ठक्क करणारा वाटला. कोणता आकडा? 98% व्यवहार आता डिजिटल पद्धतीने होतात बँकेचे. अरेच्या, हो, हा खूपच मोठा नंबर आहे. आणि 93% नवीन खाती डिजिटल माध्यमातून उघडली गेली आहेत. त्यांचे विस्तार जाळे जवळपास 1995 शाखा आणि 3.18 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचलाय. डिजिटल प्रगती तर उत्तमच आहे, पण याचे काही छुपे धोकेही असू शकतात, ज्यावर आपण शेवटी चर्चा करूच. हो, नक्कीच. कारण नफा आणि डिजिटल प्रगती चांगली वाटत असली तरी काही रेड फ्लॅग्स किंवा धोक्याचे संकेत सुद्धा आहेत. राईट. एका तटस्थ दृष्टिकोनातून आपण नाण्याची दुसरी बाजूही पाहायला हवी. हो, आता महसूल वाढ जवळपास 0 आहे आपण बघितलं, पण ऑपरेटिंग नफा 14.4 अब्ज आहे. जो मागील वर्षाच्या तुलनेत 8.3% घसरला आहे. एक्झॅक्टली. जर सगळं चांगलं चाललंय, प्रोव्हिजन्स कमी झाल्यात, तर मुख्य व्यवसायातील ऑपरेटिंग नफा का घसरतोय? याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं कासा प्रमाण कमी झालंय. कासा म्हणजे करंट आणि सेव्हिंग्ज अकाउंट. हे बँकेसाठी सर्वात स्वस्त फंडिंग असतं ना? हो, आणि हे प्रमाण कमी झाल्याचा अर्थ असा की बँकेसाठी कॉस्ट ऑफ फंड्स वाढत आहे. म्हणजे बँकेला जास्त व्याज देऊन मुदत ठेवी किंवा एफडी मधनं पैसे उभे करावे लागत आहेत. अगदी बरोबर. आणि सोबतच नेट इंटरेस्ट मार्जिन किंवा NIM 6.2% आलाय. म्हणजे बँकेला कर्जातून मिळणारे व्याज आणि ठेवींवर द्यावे लागणारे व्याज यातील नफ्याचं अंतर कमी होतंय. हो, आणि कॉस्ट टू इन्कम रेशो अजूनही 59.6% आहे. हा थोडा जास्तच आहे. हे सगळं ऐकून मला एक मजेदार तुलना करावीशी वाटते. सांगा ना. हे अगदी वजन कमी करण्यासाठी फक्त कडक डाएट करण्यासारखं आहे, पण स्नायू बळकट करण्यासाठी अजिबात व्यायाम न करण्यासारखं आहे. अरे वा, हे खूप अचूक उदाहरण आहे. म्हणजे जुनी कर्ज सुधारली हे डाएट झालं, पण नवीन महसूल मिळवणे आणि ऑपरेटिंग नफा वाढवणे ही जी स्नायूंची ताकद आहे ती तिथे दिसत नाहीये. यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की मॅनेजमेंटची रणनीती नक्की काय आहे? ते का असा निर्णय घेतायत? हो, मलाही तेच पडलंय. ते नक्की काय करतायत? कसं आहे, बँक आता जाणीवपूर्वक जास्त जोखीम आणि जास्त नफा देणाऱ्या मायक्रोफायनान्स व्यवसायाकडून सुरक्षित कर्जांकडे वळत आहे. म्हणजे गृहकर्जांसारख्या सिक्युअर्ड लोन्सकडे? राईट. जेव्हा तुम्ही गृहकर्ज देता तेव्हा व्याजदर 9% असतो, तर मायक्रोफायनान्समध्ये तो 24% असतो. साहजिकच नफा कमी होणार. अच्छा, म्हणजे जास्त धोका पत्करून मोठा नफा कमावण्यापेक्षा स्थिर आणि प्रेडिक्टेबल नफा मिळवणं हे त्यांचं लक्ष्य आहे. एक्झॅक्टली. म्हणूनच अल्पावधीत आपल्याला ऑपरेटिंग नफा घसरलेला दिसतोय. ते नवीन शाखा आणि तंत्रज्ञानावर आज खर्च करतायत, जी उद्याची गुंतवणूक आहे. राईट. तर आता या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर आपण काय सांगू शकतो? जर मला ह्या निकालांना रेटिंग द्यायचं असेल तर मी सरासरी ते मजबूत किंवा ॲव्हरेज टू स्ट्रॉंग या श्रेणीत ठेवेन. हो, कारण नफा वाढ आणि ॲसेट क्वालिटी उत्तम आहे, पण महसूल वाढ कमकुवत आहे. अगदी बरोबर. शॉर्ट टर्ममध्ये किंवा अल्पावधीत
या नफ्यातील वाढीमुळे शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. राईट. पण लाँग टर्ममध्ये यशासाठी त्यांना महसुलात सातत्यपूर्ण वाढ करावीच लागेल. प्रोव्हिजन्स कमी होण्याची एक मर्यादा असते. हां. आणि ROA 1.1% आणि ROE 8.5% आहे. हे सुधारत असले तरी मुख्य महसुलावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हो, मुख्य महसूल म्हणजे स्टॉप लाईन वाढल्याशिवाय निव्वळ नफ्यातील वाढ टिकाऊ ठरणार नाही. हे अगदी खरं आहे. आता जाता जाता मला एका नवीन मुद्द्यावर विचार करायला आवडेल, जो आपण मगाशी थोडक्यात टच केला होता. डिजिटल प्रगतीचा तो विरोधाभास. हो. बँकेचे 98% व्यवहार आता डिजिटल होत आहेत आणि 93% नवीन खाती डिजिटल उघडली जात आहेत. राईट, ही गरुड झेपच आहे. पण मायक्रो फायनान्स, ज्यावर बँकेचा 35% व्यवसाय अजूनही अवलंबून आहे, तो तळागाळातील लोकांसोबतच्या प्रत्यक्ष मानवी संबंधांवर आणि विश्वासावर चालतो. हो, तिथे कागदपत्रांपेक्षा माणसांवर आणि सोशल कोलॅटरलवर जास्त विश्वास असतो. एक्झॅक्टली. अशावेळी या वाढत्या हायपर डिजिटलायझेशनमुळे भविष्यात ग्राहकांशी असलेला तो मानवी संपर्क तुटून एका नवीन प्रकारच्या अदृश्य बुडीत कर्जांचा धोका तर निर्माण होणार नाही ना? अच्छा, हा खूपच डीप विचार आहे. म्हणजे इनव्हिजिबल बॅड लोन्स. हो ना. गावातल्या साहेबांना प्रत्यक्ष भेटून पैसे देणं वेगळं आणि एका मोबाईल ॲपला पैसे भरणं वेगळं. मानवी स्पर्श हरवला तर मानसिकतेत बदल होऊ शकतो. अगदी बरोबर. तंत्रज्ञानामुळे वेग वाढेल, पण विश्वासाचं जाळं टिकवून ठेवणं, हा समतोल राखणं, हे त्यांच्यापुढील मोठं आव्हान असणार आहे. राईट. तर श्रोत्यांनो, या आकडेवारीच्या पलीकडच्या सामाजिक आणि मानसिक पैलूवर तुम्ही नक्की विचार करू शकता. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.